विविध भारती पुणे ठळक बातम्या. IIT मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू स्वमदत गट संकेतस्थळाचं उद्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी काल केलं. विद्यार्थ्यांच्या भावनिक समृद्धीत वृद्धी करण्याच्या दिशेनं टाकलेलं स्वमदत संकेतस्थळ हे पहिलं पाऊल आहे. या संकेतस्थळावर विविध वाचनीय लेख, माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास, तज्ज्ञांचे पॉडकास्ट आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक साधनं यांचा समावेश आहे. मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो, मात्र त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत सांगितलं. नियमावली बनवून मंदिर उघडण्यास काही हरकत नाही, असं दरेकर म्हणाले. भारतीय परंपरांचे जतन आणि योग प्रसारासाठी नाशिकच्या एका शिक्षकाने आपल्या 2 मुलांसह नाशिक ते कन्याकुमारी असा 3,500 किलोमीटरचा परतीचा प्रवास 21 दिवसात पूर्ण करत एक आदर्श निर्माण केला आहे. गणेश लोहारे असे या शिक्षकाचे नाव असून ते नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत आहेत. पुण्यात आंबेगाव इथं असलेल्या कचरा डेपोला काल दुपारी आग लागली. अग्निशमन दलानं ती शमवली. या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्यानं नागरिकांनी कचऱ्याला आग लावली. या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. 1 महिन्यापूर्वी प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला असून स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध आहे. पुणे आणि परिसरात आज दिवसभर हवामान मुख्यतः कोरडं राहील. किमान तापमान 17 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58